आंबाडीची भाजी कशी लावावी? गायत्रीज होम गार्डनमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत घरीच आंबाडीची भाजी कशी तयार करावी ते. ऑनलाईनवरून किंवा गावाकडे गेल्यानंतर आपण शेतामधून आंबाडीच्या भाजीचे बी किंवा आंबाडीची भाजी आणावी आणि ही भाजी कशी आणावी तर फांद्यांसहित आणावी. म्हणजे 2-3 फांदी जर आपण आणल्या आणि त्या कुंडीमध्ये मातीमध्ये लावल्या तर त्याचेच झाड होते आपल्याकडे आंबाडीचे. आणि याच झाडाला बोंड्या लागतात ज्यामध्ये बीज असते. पुढच्या वर्षासाठी आपण घरीच याचे बीज तयार करू शकतो. ह्या बोंड्या ज्या असतात त्या उन्हामध्ये वाळवायच्या आणि त्यामधील बीज जपून ठेवले तर आपल्याकडे छान 3-4 कुंड्या आपण आंबाडीची भाजी लावू असं बीज तयार होते. आणि छानपैकी आपण वर्षभर या झाडापासून आंबाडीचे पानं काढू शकतो. आणि त्याच झाडाला ज्या बोंड्या लागतात त्यामध्ये बीज राहते. या बीजांचा वापर आपण भाजी बनविण्यासाठी करू शकतो. आंबाडीच्या पानामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सीचे प्रमाण आहे. त्यामुळे ही भाजी आपण आठवड्यातून 2दा जरी खाल्ली तरी व्हिटॅमिन सीची कमतरता भरून निघते. आणि आपल्या अंगणातील आपण जेव्हा ही स्वतः भाजी काढून त्याचा आस्वाद घेतो तेव्हा काहीतरी वेगळीच मजा येते. आणि पूर्णपणे ऑर्गॅनिक भाजीचा वापर आपण करू शकतो, आपल्या कुटुंबाला देऊ शकतो. खूप सोपं आहे पालेभाज्यांची फुलांची बाग तयार करणे. अगदी 0 बजेटमध्ये याची सुरुवात कशी करतो आपण ते पाहूया. सर्वात आधी आपण जो घराला झाडू लावतो आपल्या रोजची आपण आपल्या घरातील केर पुंजा बाहेर काढतो तो आपण गोळा करावा. त्यामध्ये भाज्यांचे टाकाऊ शेष, कांद्याची साल, लसूणची साल, फळांची साली आणि कागद ज्यामध्ये आपण हे सर्व एकत्र करून एखाद्या प्लास्टिकच्या पोत्यामध्ये किंवा कुंडीमध्ये जमा करायचे. त्यावर थोडी माती घालावी आणि घरात निघालेल्या केर कचरा आणि पालापाचोळा कुंड्यांमध्ये जमा करून आपण आरामात ऑर्गॅनिक खत तयार करू शकतो आणि ज्याचा वापर आपण झाडं लावण्यासाठी करतो. अशा प्रकारे आपण सुरुवात जर केली तर आपल्याकडे हळूहळू भाजीपाला आणि फुलबाग तयार होते. मी जेव्हा सुरुवात केली तेव्हा अगदी 1 ते 2 कुंड्यांपासून आधी पालापाचोळा गोळा केला. एक 15 दिवसामध्ये तो बराचसा साचला आणि तो एका प्लास्टिकच्या बोऱ्यामध्ये कुजविला आणि थोड्याशा मातीच्या सहाय्याने 2-3 कुंड्या तयार केल्या ज्यामध्ये मी टमाटर आणि वांग्याची बीज लावली. आणि जेव्हा त्याला टमाटर आणि वांगे लागली तेव्हा मला असं वाटलं की आता आपण सतत जो आपल्या घरातील केर कचरा निघतो तो जमा करायचा आणि हळूहळू आपल्याकडे व्हेजिटेबल गार्डन तयार करावी. आज जवळपास माझ्याकडे 50 ते 60 कुंड्या आहेत ज्यामध्ये मी सर्व प्रकारच्या भाज्या लावलेल्या आहेत. आंबाडीची भाजी, कांद्याची पात, पालक भाजी, कारली, वांगी, टोमॅटो, गवार आणि काही फळंसुद्धा ज्यामध्ये नारळ आहे, आंबा आहे आणि पेरू आहे. निंबूसुद्धा मी एक निंबूचं पण रोप लावलेलं आहे ज्याचं आता छान मोठं झाड माझ्याकडे बनलं आहे. अशा प्रकारे मी सुरुवात केली 2 ते 3 कुंड्यांपासून आणि आज मी आठवड्यातून जवळपास 3 ते 4 दिवस सतत गच्चीवरील भाजी काढून त्याचा उपयोग करते. धन्यवाद. भाजी घरात 20 रुपयाची भाजी होती बाहेर घ्यायला.
म्हणजे छोट जायला का बस थांब 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 तशीच थांब तू साईडला का नाही थांब ना मी त्या हातात मोठा आता आणखीन 4-5 दिवसात रेकॉर्डिंग वगैरे नंतर अपलोड करून देतो. ते फुलं या फुलाच्या ना मधुमक्षी येतात.